नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय, ज्यामध्ये आज आपल्याला बघायला मिळतंय की आर्यन इतके दिवस झालं मंजूशी लग्न करायची स्वप्न बघत होता आणि अखेर तो दिवस आलेला आहे, ज्या दिवशी घरातल्यांनी म्हणजे सत्यानेच आर्यन आणि मंजूचं लग्न लावायचं ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस असा एक गोंधळ होतो की ज्याच्यामुळे सत्या आणि मंजू या दोघांच्याही अस्तित्वावरती प्रश्न निर्माण होतोय. आता सत्या झोपलेला असतो आणि मंजू इकडे नवरीच्या वेशात तयार झालेली असते. मंजू वाट बघत असते की सत्या कुठं गायब झालाय, अजून का येत नाहीये, सत्या वेळेवरती यायला हवा, सत्या फोन उचल, सत्या कुठं आहेस तू, असं म्हणून मंजू आता बेचैन झालेली आपल्याला बघायला मिळतं. तोपर्यंतच तिथं आर्यन आलेला असतो आणि आर्यन म्हणतो, काय झालं नाचसून बाई, कसला विचार करताय. आता असं म्हणल्यानंतर एकदम मंजू पाठीमागं वळून बघते तर काय, पाठीमागं आर्यन नवरदेवाच्या वेशामध्ये उभा राहिलेला असतो. आता हे बघितल्यानंतर मात्र मंजूला धक्काच बसतो की आर्यनला कसं काय कळालं. आता आर्यन म्हणतो, काय झालं, सत्याची वाट बघतेस का, पण सत्या कधीच येणार नाही आहे, कारण मी सत्याला तुझ्यापासून पुन्हा एकदा कायमचं वेगळं केले. तुला काय वाटलं तू आणि सत्या दोघं जण मला मिळून फसवत राहाल आणि मी फसत राहू, शक्यच नाही आहे. मी आर्यन आहे, आर्यन. या आर्यनला फसवणं इतकं सोपं नाही आहे, समजलं मंजू. आणि तुला काय वाटलं मी तुझ्यावरती प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून मी काही करायला तयार होईल का, अगं बावट नाही आहे मी, कळते का तुला, असं म्हणून सत्याबद्दल बोलताना आर्यन मंजूला बोलत असतो. आता हे सगळं बघून मंजूला धक्काच बसतो. मंजू खूप रडायला लागलेली असते, खूप घाबरलेली असते की अचानक सत्या गायब झाला आहे आणि आर्यनला सगळं सत्य समजलं आहे, म्हणजेच नक्की काहीतरी गोंधळ झाला आहे. आता चिडलेली मंजू आर्यनची कॉलर धरते आणि त्याला म्हणते, कुठे आहे सत्या, कुठे आहे सत्या, माझ्या सत्याला काय केलंस तू, सांग लवकर आर्यन, मी नाही तर तुला सोडणार नाही आहे. आता आर्यन सत्याबद्दल बोलताना मंजूला म्हणतो की कळेल, सत्याचं काय झालं तुला लवकरच कळेल, पण त्याआधी आपल्या दोघांच्या डोक्यावरती आधी अक्षता पडायला हव्या की नाही, सांग बरं. तू माझी पत्नी व्हायला हवीस, अर्धांगिनी व्हायला हवी, मग माझ्या आयुष्यात काय चाललंय काय नाही सगळं काही तुला समजेल, असं म्हणून आता आर्यन मंजूला बोलत असतो. मंजू खूप घाबरलेली असते. तेव्हा इकडं आपल्याला बघायला मिळतं की नक्की आर्यनं सत्याचं काय केलेलं असतं. आर्यन झोपलेल्या सत्याला बेडवरती, सत्या झोपला असताना त्याच्या रुमालावरती त्याने बेशुद्ध व्हायचं औषध लावलेलं असतं आणि झोपल्या जागी सत्याच्या तोंडावरती तो रुमाल दाबून धरलेला असतो, ज्यामुळे सत्या आता बेशुद्ध पडलेला असतो. बेशुद्ध झालेल्या सत्याला आर्यनने हलवलेलं असतं एका ठिकाणी, जिथं त्याला त्याने डांबून ठेवलेलं असतं. आता खरंच मंजूशी लग्न करण्यासाठी आर्यन कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आपल्याला बघायला मिळते. त्याने सत्याला आणि मंजूला वेगळं केलेलं आहे. तर इकडे सत्याची वाट बघत मंजू बसलेली असते, पण सत्या काही आता येऊ शकत नाही, आर्यनने त्याला डांबून ठेवण्यात आलेलं आहे. तर आपल्याला बघायला मिळतं की आता लग्नाची तयारी झालेली असते, सगळेजण लग्न मंडपामध्ये वाट बघत असतात आणि आता नवरा नवरी देखील मंडपात आलेले असतात. मंजूने डोक्यावरती पदर घेतलेला असतो, ज्याच्यामुळे नवरीचा चेहरा दिसत नाहीये. आर्यन खूप प्रयत्न करत असतो नवरीचा चेहरा बघण्याचा, पण मंजू काही त्याला मंजू म्हणजेच नवरी चेहरा दाखवतच नाहीये. आता सगळे लग्नाचे विधी पार पडलेले असतात तरी देखील नवऱ्या मुलीचा चेहरा काही आर्यनने बघितलेला नसतो. इव्हन मंगळसूत्र घालताना, हार घालताना सुद्धा पदराच्या वरूनच सगळं काही करण्यात आलेलं असतं. आता अखेर लग्न होतं आणि त्यावेळेस आता आर्यन म्हणतो, आता तर लग्न झाले, आता मी नवऱ्या मुलीचा चेहरा बघू शकतो, आणि असं म्हणून तो पदर वरती करतो. डोक्यावरचा पदर वरती केल्यानंतर त्याच्यासमोर खूप मोठा धक्का, आश्चर्याचा धक्का त्याला बसतो, कारण जिच्यासोबत आर्यनचं लग्न झालेलं आहे ती मुळात मंजू नाही आहे. आता नक्की मंजूने असा कसा प्लॅन केला, आर्यनचं लग्न तिने कुणासोबत लावलं, पदर घेऊन आर्यनसोबत लग्नाचे 7 फेरे घेणारी मुलगी आहे तरी कोण, आणि त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं मंजू सत्यापर्यंत पोहोचू शकणार का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.